नाशिकच्या 4.60 लाख स्मार्ट मीटर धारकांना मोठा दिलासा. जूनमध्ये वीज बिलात 1.12 कोटींची टीओडी सवलत. महावितरणच्या स्मार्ट टीओडी मीटरधारक घरगुती वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नवीन टीओडी दर रचनेचा लाभ घेत नाशिक परिमंडळातील सुमारे 4,60,000 स्मार्ट मीटरधारक ग्राहकांना जून 2026 या एका महिन्यात तब्बल 1,12,00,000 रुपयांची वीज बिल सवलत मिळाली आहे. राज्यभरात महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम वेगाने सुरू असून या मीटरच्या माध्यमातून ग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान वीज वापरल्यास टीओडी सवलतीचा लाभ मिळत आहे. या सुविधेचा फायदा केवळ घरगुती ग्राहकांनाच नव्हे तर सार्वजनिक पाणीपुरवठा आणि इतर सार्वजनिक सेवांनाही होत आहे. महावितरणचे मुख्य अधिकारी सुंदरजी लटपटे यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितलं की स्मार्ट मीटरमुळे मीटर रीडिंग पूर्णपणे स्वयंचलित होत असल्याने मानवी हस्तक्षेपाची आवश्यकता राहत नाही. त्यामुळे बिलिंगमधील त्रुटी कमी होऊन प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह झाली आहे. ग्राहकांना वेळेनुसार वीज वापरण्याचे नियोजन करता येत असल्याने वीज बिलावर नियंत्रण ठेवणेही शक्य होत आहे. स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करताना लटपटी म्हणाले की जुने इलेक्ट्रॉनिक मीटर आणि स्मार्ट मीटर या दोन्हींची वीज मोजण्याची पद्धत समान असून युनिट मोजण्यात कोणताही फरक पडत नाही. उन्हाळ्यात किंवा वीज वापर वाढल्यामुळे बिल वाढू शकतं, मात्र त्याचा स्मार्ट मीटरशी कोणताही संबंध नाही. त्यांनी पुढे सांगितलं की स्मार्ट मीटरमुळे अवास्तव वीज बिलाच्या तक्रारींमध्ये मोठी घट झाली आहे. तसेच लिकेज करंट, आर्थिंगसारख्या तांत्रिक बिघाडांची त्वरित माहिती मिळत असल्याने संभाव्य विद्युत अपघात टाळण्यास मदत होते. ग्राहकांच्या शंका दूर करण्यासाठी आवश्यक तपासणीची सुविधाही उपलब्ध आहे. महावितरणकडून स्मार्ट टीओडी मीटर पूर्णपणे मोफत बसवण्यात येत असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सौर ऊर्जा निर्मिती व वापराची अचूक नोंद ठेवण्यासाठीही हे मीटर अत्यंत उपयुक्त ठरत आहे. महावितरणने स्पष्ट केलं की स्मार्ट मीटरची चाचणी NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये करण्यात येते. त्यामुळे ही यंत्रणा सुरक्षित, विश्वासार्ह आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्याचा विश्वास नागरिकांनी ठेवावा, असे आवाहन मुख्य अधिकारी सुंदरजी लटपटे यांनी नागरिकांशी संवाद साधताना केले. सद्यस्थितीमध्ये महावितरण मार्फत जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याचं काम चालू आहे. त्या बाबतीत अनेक गैरसमज ग्राहकांमध्ये पसरल्याचं दिसून येत आहे. खरं तर हे मीटर जे आहेत, जुनं मीटर असेल किंवा स्मार्ट मीटर असेल, हे दोन्ही सारखेच असतात. नवीन जे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत त्या मीटरचा ग्राहकांना फायदाच होणार आहे. त्याचं कारण असं आहे की जे याच्यामध्ये कुठलाही मानवी हस्तक्षेप रिडिंगमध्ये येत नाही. त्यामुळे ह्या रिडिंग जे आहेत ऑटोमॅटिकली सर्व्हरला जातात आणि अचूक जातात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं रिडिंगमध्ये चुका होत नाहीत आणि योग्य ती बिलं तयार होतात. तसंच ह्या मीटरमुळं कोणत्या वेळात किती वीज वापर झाला दिवसाच्या हे त्याच्यामध्ये समजतं आणि त्यामुळं दिवसा जो वीज वापर केला जातो त्याच्यावर साधारण जे आहे 80 पैसे पर युनिटची सवलत ग्राहकांना मिळणार आहे. त्यामुळे हे ग्राहकांना फायद्याचं आहे. तसंच ग्राहकांना आपला वीज वापर कसा होतोय हे मोबाईल ॲपमधून हे समजणार आहे. आणि जसं आपण कुठल्याही प्रकारची टेक्नॉलॉजी अपग्रेड होते किंवा सुधारणा होते तसं नवीन बदल स्वीकारतो, तसंच या मीटरमध्ये सुद्धा महावितरणनी नवीन टेक्नॉलॉजीचं स्वीकारलेलं आहे. त्यामुळं ग्राहकांनी याला सकारात्मक प्रतिसाद देऊन आम्हाला महावितरणला सहकार्य करावं. नाशिक लोकशाही न्यूजनी सर्वे केला असता नागरिकांची अशी तक्रार आहे का मीटर कोणाला 10,000 येतं, कोणाला 20,000 येतं, कोणाला 25,000 येतं. याचं नेमकं कारण काय? आता काही ग्राहकांच्या अशा तक्रारी आल्यानंतर त्या ग्राहकांना जुनं मीटर आणि नवीन मीटर दोन्ही एकाच वेळेस बसवून दिलेले आहेत आणि त्या दोन्ही मीटरवर सारख्याच रिडिंगची नोंद झालेली आहे. त्यामुळं नवीन मीटर हे जास्तीचं रिडिंग दाखवतं अशा काही प्रकारचे कुठलेही हे नाहीत. तसेच नाशिकमध्ये साधारण नाशिक परिमंडळाच्या अंतर्गत 7 लाखापेक्षा जास्त मीटर बसवण्यात आलेले आहेत आणि तक्रारी मात्र एकदम नगण्य आहेत. याचा अर्थ नवीन जे मीटर बसवण्यात येत आहेत हे योग्य आहेत. त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या होत असतात. शासकीय
NABL लॅब जी आहे त्या लॅबमध्ये सुद्धा त्याची चाचणी केली जाते. आणि हे जे मीटर्स आहेत हे पोस्टपेड याच्यामधले आहेत. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रीपेड चं सॉफ्टवेअर ते टाकण्यात आलेलं नाही, की ते पार्ट 2 जो आहे BIS स्टँडर्डचा त्यामध्ये पार्ट 2 म्हणजे हे पोस्टपेडसाठी आहे आणि त्या प्रकारचे हे मीटर आहेत. मीटरवर जास्त पळतं असं जी एक ग्राहकांची एक तक्रार असते, तर त्यामध्ये असं काही तथ्य नाही. कारण मीटरमध्ये जे आहे ते वेगवेगळ्या मीटरमध्ये युनिटचा मीटर कॉन्स्टंट हा वेगवेगळा असतो. काही मीटरवर तो 1600 इम्पल्सेस पर KWH म्हणजे एक युनिटसाठी ज्यावेळेस तो मीटर 1600 वेळेस ब्लिंक होईल त्यावेळेस एक युनिट रेकॉर्ड होतो. काही मीटरमध्ये तो 3200 आहे, म्हणजे त्या मीटरवर 3200 पल्सेस पडल्यानंतर एक युनिट त्याचा रेकॉर्ड होतो. म्हणजे याच्यामध्ये हे कॉन्स्टंट वेगवेगळे असतात. त्यामुळं याच्यामध्ये असं कुठल्याही प्रकारचं शंका घ्यायचं काही कारण नाहीये. तसंच काही प्रकरणामध्ये असं निदर्शनास येतं की बिल जास्त आलंय असं ग्राहकांना वाटतं, तथापि त्याच्यामध्ये कदाचित जुनी थकबाकी सुद्धा राहिलेली असू शकते. त्यामुळं ग्राहकांनी त्याची अगोदर खातरजमा करावी. तसंच जर ग्राहकांना असं वाटत असेल की आमचं बिल जास्त येत आहे तर त्यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांचं शंका समाधान करून देण्यात येईल.